शेतकरी मंडळी नमस्कार. भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन किसान कृषी प्रदर्शन पुणे मोशी या ठिकाणी चालू आहे 10 ते 15 डिसेंबर या दरम्यान. आणि हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मी स्वतः पुणे या ठिकाणी आलेलो आहे. आता जे आपले शेतकरी बांधव या ठिकाणी येऊ शकले नसतील त्यांना घर बसल्या आपलं हे कृषी प्रदर्शन ॲग्री एक्झिबिशन पाहता यावं यासाठी आपण हा व्हिडिओ शूट करून घेत आहे. म्हणजे जे आपले युवा शेतकरी असतील शेतकरी बांधव असतील त्यांना घर बसल्या याची माहिती मिळावी, नवीन तंत्रज्ञान काय असते याची माहिती मिळावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणून संपूर्ण व्हिडिओ आपण शूट करून घेत आहे. जवळपास 5 ते 6 भागमध्ये हे एक्झिबिशन आपल्याला पाहता येणार आहे, कारण खूप मोठं आहे, एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही आहे. तर चला पाहू आपण ॲग्री एक्झिबिशन कृषी प्रदर्शन. यामध्ये सगळ्यात पहिला स्टॉल आहे तो म्हणजे ट्रॅक्टर सोनालिकाचा. लहानापासून ते मोठे सर्व ट्रॅक्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सोनालिका ट्रॅक्टर्स आपल्या भारतामध्ये चांगला एक ब्रँड त्या ठिकाणी आहे आणि बरेच शेतकरी बांधवांना या ट्रॅक्टरची आवड आहे. ठीक आहे ना. 200 किलोमीटरचा हा प्रवास आहे मोर्शीवर. टायर्स आहे, नवीन फीचर्स काय आहेत, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. सर्वच माहिती त्या ठिकाणी आहे. सोनालिका ट्रॅक्टर. तर आपण एक्झिबिशन मध्ये पहिल्या स्टॉलला भेट दिली ते म्हणजे ट्रॅक्टर सोनालिका. आता इथे हे भाऊ आहेत. या ट्रॅक्टरची किंमत किती आहे, फीचर्स किती आहेत, किती हॉर्सपावर आहे आणि शेतकरी बांधव कशा पद्धतीने घेऊ शकता सविस्तर मध्ये जाणून घेऊ. तर नमस्कार. तर ट्रॅक्टर किती हॉर्सपावर आहे, किंमत, फीचर्स आणि शेतकरी बांधवांनी हा ट्रॅक्टर का बरं घ्यावा थोडक्यात माहिती आम्हाला द्या. ठीक आहे सर. आता तुम्ही बघत असाल ना तर आपला समोर आहे सोनालिका DI65. हा पूर्णपणे 65 HP ट्रॅक्टर आहे. हा साधारणतः नवीन टेक्नॉलॉजीची CRDI इंजिन म्हणून येतं. त्या CRDI टेक्नॉलॉजी तुम्हाला ट्रॅक्टर भेटतो. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे सर की याला जर मेंटेनन्स असेल तो मेंटेनन्स स्वतः ट्रॅक्टर सांगतो की ट्रॅक्टरमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर ते सांगण्यासाठी त्याला कंपनीने सेन्सर बसवलेले आहे आणि त्यासोबत त्याला ॲक्च्युएटर पण आहे. आता सेन्सर काय करतात की नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते मीटरवरती दाखवतात. त्यानंतर आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जरा सोपं पडतं. किती हॉर्सपावर मध्ये त्या 65 हॉर्सपावर मध्ये. 65 मध्ये. हो हो. आपण टायर पाहिजे, टायर खूप लांब आहे त्याचे बाकी ट्रॅक्टर पेक्षा उंच आहेत. टायरची जी आता हा जो तुमच्या समोर मॉडेल आहे हा 4 व्हील ड्राईव्ह मध्ये 4 वर आहे. हो 4 टाकायला याच्यात गती दिलेली आहे. बरोबर. आता याच्यामध्ये असा फायदा आहे सर की हा जो मागचा टायर आहे हा 16/9/30 आहे. आपला जो रेग्युलर तो 28 येतो. हा जो दिलाय हा 30 दिलाय. त्यानंतर आपला जो पाठीमाग पुढचा जो फ्रंटचा टायर आहे तो 11/2/24 आहे. याची जी टायर साईज आहे 11.2/24 आहे. आणि याचा फायदा असा आहे की तुमचे जे उंचीचे रान राहतात किंवा जे चढ उताराचे ज्यादा आहेत, जिथं तुम्हाला चढ आहे किंवा ज्यादा ढळण आहे त्या ठिकाणी याचा सगळ्यात जास्त मोठा फायदा होतो. तुमचा फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं ट्रॅक्टर सोनालिका त्या स्टॉलला आपण भेट दिलेली आहे. अशाच प्रकारचे बरेचसे ट्रॅक्टर्स आहेत, मशिनरी आहेत, त्यांना आपण हळूहळू भेट देणार आहे आणि संपूर्ण माहिती आपण घेणार आहे. चला. कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा काही शेतकरी आलेले आहेत. आता काय नाव आहे तुमचं? रामसिंग शालिग्राम चव्हाण. गाव कुठला आहे? नांदुरा. आणि किती वर्ष झाले तुम्ही येऊ राहिले प्रदर्शन पाहण्याला? 2 वर्ष आले. 2 वर्ष आहे का? चांगलं मोठं भरते का? हो चांगलं मोठं. बरं. आता तुम्ही पूर्ण पाहिलं का? हो पाहून राहिलो, अजून पाहायचं राहिलं. बरं पहा. बरेच शेतकरी बांधव विदर्भ असतील, नागपूर, अकोला सगळ्याच ठिकाणून येतात. काही येऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी आपण घरपोच सेवा म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपलं एक्झिबिशन आहे हे पाहू शकतात. शेतकरी बंधूंनो, एक्झिबिशनमध्ये येण्याचा फायदा म्हणजे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग काय चालू आहे व काय येणार आहेत याची सविस्तर माहिती जागेवर आपल्याला होते. आणि म्हणून मी तरी कुठलंच एक्झिबिशन सोडत नाही आणि आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्या कसं दाखवता येईल हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आता इथं आपण पाहता संपूर्णपणे खुराक असेल आहे ना, सगळीच माहिती या ठिकाणी आहे. सर्वच प्रकारचे पुस्तकं त्या ठिकाणी म्हणजे शेतीमध्ये फुलशेती असो आहे ना, काकडी असो, अद्रक असो, स्ट्रॉबेरीची नवीन शेती असो, ड्रॅगन फ्रूट असो, सगळ्याच प्रकारची माहिती इथं आपले प्रायव्हेट जे आहे ते केली जाते. हे पहा, म्हणजे असं नाही किंवा यांत्रिकीकरणच आहे किंवा खाद्यच आहे, A to Z माहिती आपल्याला या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळते. केळीमध्ये भरपूर नवीन प्रकारचे आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. घर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं नियोजन आहे ना. आता ते हे व्हनिला जे डिमांडमध्ये येणाऱ्या काळात येणार आहे म्हणजे व्हनिला केळी. हे पहा, ब्लू जावा केळीचे हे व्हरायटी नाव आहे. ठीक आहे ना.
याची लागवड कशी करावी, किती अंतरावर करावी, तंतोतंत माहिती त्या ठिकाणी भेटते. इथं आपल्या महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचा सुद्धा स्टॉल त्या ठिकाणी आहे. वेगळ्या वेगळ्या भाज्यापाल्या असो, फळशेती असो, वेगवेगळे वाण त्यांनी आणलेले असो. शेतीकडे, जैविक शेतीकडे म्हणून गांडूळ खताचे बेड सुद्धा इथे भेटतील, कल्चर भेटते आणि सगळ्याच प्रकारची माहितीचा प्रयत्न त्या ठिकाणी इथं आहे.